म्हणजे धनंजय मुंडे यांना मारहाण केली, त्यामुळं वडील म्हणजे धनंजय मुंडे हे घरातून निघून गेले आणि हे एवढं प्रकरण आजवर समोर कसं काय येत नाही? मित्रहो नमस्कार. गेल्या 2 महिन्यापासून धनंजय मुंडे हा एकच विषय चर्चेला आहे. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, बीडची गुन्हेगारी. जसं काही गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रात दुसरं काही घडत नाही, काही घडवण्यासारखा विषयही नाही. अहो बघा, हे सगळं सुरू असताना काल वांद्रे कोर्टाने एक निकाल दिला. करुणा मुंडे त्यांना दिलासा मिळाला. आता खरं तर करुणा मुंडे म्हणायचं की करुणा शर्मा म्हणायचं? करुणा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे न्यायालयानं मान्य केलं आहे असं सांगितलं जात आहे. तर धनंजय मुंडे यांचे वकील काही वेगळाच तर्क देत आहेत. बघा, काहीही असो, करुणा शर्मा किंवा करुणा मुंडे, पण त्यांना दरमहा 2 लाख रुपये देण्याचा आदेश कोर्टानं धनंजय मुंडे यांना दिलेला आहे. या सगळ्यात एक वेगळी गोष्ट समोर आलेली आहे. काय झालं बघा, कोर्टाच्या या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमासमोर येऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात कोर्टात सुनावणी ही सुरू आहे अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. करुणा शर्मा यांनी असे देखील आरोप केलेले आहेत की जेव्हा ते बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या तेव्हा तिथं धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते, पण तरीही वाल्मिक कराड सारख्या गुंडांनी त्यांना मारहाण केली, चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श केला. अहो, एकदा त्याच्या गाडीमध्ये म्हणजे या करुणा शर्मा मुंडे त्यांच्या गाडीमध्ये एक पिस्तूल आढळलं होतं. बघा, अगदी अलीकडचीच घटना आहे, गुन्हाही दाखल झालेला आहे ना तो. पण बघा, याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काय सांगितलं आहे? हे पिस्तूल पोलिसांनीच ठेवलं, आता ते कोणाच्या सांगण्यावरून, आणि करुणाताईंना अडचणीत आणलं. सगळ्या बाजूंनी त्यांची नाकाबंदी केली जात होती, त्यांना घेरलं जात होतं. असो, तर करुणा शर्मा मुंडे यांनी काही आरोप केले आणि लगेच त्यांचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. अर्थात त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या काही भावनाही व्यक्त केलेल्या आहेत, पण या पोस्टमुळं एकूण या सगळ्या मुंडे प्रकरणाची दिशाच बदलून गेलेली आहे. त्याने म्हटलं आहे, मी शिशिव धनंजय मुंडे आहे. मला माध्यमासोबत बोलणं आता महत्त्वाचं वाटत आहे, कारण माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचं माध्यम बनवण्यात आलं आहे. माझे वडील म्हणजे धनंजय मुंडे, माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत, पण ते माझ्या आईसारखे आम्हाला हानिकारकही नाहीत. माझी आई करुणा मुंडे, वडील धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करीत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना तसा त्रास झालेला नाही. या उलट मी, माझी बहीण आणि वडील धनंजय मुंडे यांना आईकडून त्रास झालेला आहे, म्हणजे या करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून, असं देखील या पोस्टमध्ये म्हटलंय. हो, शिवाय आईनेच आमचं छळ केला आहे हे सांगत असताना ते काय म्हणतात बघा, तिनं माझ्या वडिलांना मारहाण केली, म्हणजे धनंजय मुंडे यांना मारहाण केली, त्यामुळं वडील म्हणजे धनंजय मुंडे हे घरातून निघून गेले. 2020 पासून माझे वडीलच माझी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही, ती फक्त वडिलांचं सूड घेण्यासाठी बनाव रचत आहे. म्हणजे आता आई विरुद्ध मुलगा, एक नवं प्रकरण. आपण हे सगळं कसं, म्हणजे करुणा शर्मा बघा किंवा मुंडे त्या काय म्हणतात, मुलावर दबाव आहे म्हणून त्यांनी तशी पोस्ट केलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा एक वेगळाच संभ्रम आणखी एकदा निर्माण झालेला आहे. पण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा तो असा, करुणा शर्मा किंवा मुंडे म्हणजे त्यांनी धनंजय मुंडे यांना मारहाण केल्याचा हा मुद्दा. अहो, हे घडू शकतं? पत्नीचा मार खाऊन धनंजय मुंडे घर सोडून जाऊ शकतात? आणि हे एवढं प्रकरण आजवर समोर कसं काय येत नाही? आता कोर्टाच्या निकालानंतर ही सगळी चर्चा समोर का यावी बरं? खरं काय खोटं काय अर्थात त्या कुटुंबालाच माहीत, आपल्याला काय तो अधिकार नाही आहे. पण वाल्मिक कराडसारखा माणूस किंवा त्याच्यासारखी माणसं ज्याच्या जवळ आहेत,
तो पत्नीचा मार खाऊन पत्नीला घाबरून घराबाहेर पडतो, घराच्या बाहेर निघून जातो, हे जरासा पत्नी पडत नाही ना हो, होय ना? तुम्हाला तरी पटू शकतं का सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.